पासवर्ड आनंदाचा या कार्यक्रमामध्ये आपण आनंदाच्या अनेक वाटा शोधतोय, आनंदाचे अनेक पासवर्ड शोधतोय. ज्या पासवर्डमुळे आपली भीती कमी होईल, आपल्यामध्ये निर्णय क्षमता येईल आणि आपण मोठ्या धैर्यानं प्रत्येक गोष्ट करू शकू. मंडळी, आज मला तुम्हाला आनंदाचा पासवर्ड सांगायचा आहे. कृष्णाचा शोध घ्या. तुम्ही म्हणाल कृष्णाचा शोध घ्या, हा काय आनंदाचा पासवर्ड? बघा, प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कृष्णाची गरज असते. कारण कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत प्रत्येकाचा अर्जुन कधी ना कधीतरी झालेला असतो. अर्जुनाची रणांगणातली अवस्था तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. ज्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हटलं होतं आणि असा सर्वश्रेष्ठ योद्धा ऐन म्हणजे एखाद्या मुलानं वर्षभर चांगला अभ्यास करावा आणि ऐन 10 मिनिटात राहिली असताना त्याच्यावर दडपण यावं आणि त्यानं म्हणावं की माझं बुद्धी काम करत नाहीये आणि मला काही पेपर देता येणार नाही. त्या पद्धतीनं अर्जुनानं इतकी वर्ष सगळी विद्या संपादन केली आणि जेव्हा धर्मयुद्ध आणि ऐन युद्धाची वेळ आली तेव्हा आप्तस्वकीय पाहून जेव्हा अर्जुन म्हणतो की मी युद्ध करत नाही, त्यावेळेस केवळ फक्त कृष्ण होता. म्हणूनच अर्जुन धैर्यानं परिस्थितीला सामोरं जाऊ शकला. कृष्णाचं महत्व अर्जुनाच्या आयुष्यात काय? अर्जुन हे निमित्त आहे बरं का, पण अर्जुनाचं निमित्त करून कृष्णानं जी भगवद्गीता सांगितलेली आहे ती पुढच्या शतकानुशतके अनेक जे कृष्ण तुम्हाला जे भेटतील ते भगवद्गीतेच्या माध्यमातून जे अनेक अर्जुन पण अडथळलेले असतील त्या प्रत्येकाला मार्गदर्शन करावं, त्या प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये उभारी घेण्यासाठी कृष्ण असावा. म्हणूनच भगवद्गीतेचाही जन्म आहे. कृष्णाची खरंच अर्जुनाच्या आयुष्यातली काय भूमिका आहे माहितीये? कृष्ण असल्यानंतर काय होतं बघा. तुम्हाला तो महाभारतातला प्रसंग आठवत असेल की अभिमन्यूचा मृत्यू झालेला आहे आणि जयद्रथानं ज्या पद्धतीनं अभिमन्यूला मृत्यूच्या वेळेस डिवचलंय, तो बोललाय. अर्जुन चिडतो आणि प्रतिज्ञा घेतो की दुसऱ्या दिवशी सूर्य मावळायच्या आत जयद्रथाला ठार मारीन, नाहीतर मी स्वतः आत्मसमर्पण करेल. अर्जुनाची ही प्रतिज्ञा कौरवांच्या पथ्यावर पडते, कारण दुसऱ्या दिवशी ते योजनाच अशी करतात की जेणेकरून जयद्रथ त्या युद्धामध्ये अर्जुनाच्या समोर येऊ शकणार नाही आणि अर्जुन त्याला मारू शकणार नाही आणि मग अर्जुनाला मारण्याची गरजच लागणार नाही, कारण स्वतःच्या प्रतिज्ञेप्रमाणे तो आपोआपच आत्मसमर्पण करेल. दुसऱ्या दिवशीची जबाबदारी फक्त जयद्रथाच्या संरक्षणाची होती आणि अशा वेळेस जयद्रथाचं संरक्षण ते करण्यात यशस्वी होत आहेत. सूर्य मावळलेला जातो, जणू अंधार पडलेला असतो आणि आता मात्र अर्जुनाला कळलेला आहे की सूर्य अस्ताला गेलाय, जणू आता युद्धाची वेळ संपलीये आणि आपण जयद्रथाला मारू शकलो नाही. आता आपली प्रतिज्ञा आपण पूर्ण केली पाहिजे. आत्मसमर्पणासाठी चिता रचलेली आहे. कृष्णाची भूमिका किती महत्वाची आहे. कृष्णानं आदल्याच दिवशी कृष्णाला माहिती असतं की अरे ग्रहणाचा कालावधी उद्या आहे, ग्रहणाच्या कालावधीमध्ये अंधार पडणार आहे, त्यावेळेस युद्धामध्ये सूर्य मावळलाय का ग्रहण लागलंय हे बघायलाही कुणाला वेळ नसणार आहे. आणि कृष्णाला कल्पना आहे ग्रहण लागलंय, त्याचा हा अंधार आहे. आणि जयद्रथ आता इतका मोकळा झालाय की जयद्रथाला माहिती आहे आता काही अर्जुनाचं आत्मसमर्पण बघण्यासाठी मोठ्या वीर योद्ध्याच्या भूमिकेतनं तो पुढे येतोय. आणि बरोबर कृष्ण ज्या वेळेस जयद्रथ पुढे येतोय त्याच वेळेस ग्रहणाचा कालावधी संपतोय आणि मग श्रीकृष्ण सांगतोय हा सूर्य आणि हा जयद्रथ, अर्जुना उचल बाण. मंडळी, त्या ठिकाणी जर कृष्ण नसता तर अर्जुनाला वाचणं कठीण झालं असतं. अर्जुनाचं उदाहरण आणि कृष्णाचं उदाहरण हे सगळं तुमच्या समोर अशासाठी ठेवलं की आज तो कृष्ण प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात येणार नाही हे मान्य आहे, पण टप्प्याटप्प्यावर आपल्याला अनेक कृष्ण भेटतील. फक्त आपण त्या भक्तीनं त्यांच्याकडे जर कृष्ण म्हणून पाहिलं तर ते नक्कीच आपल्याला आधार देतील. तुम्ही म्हणाल अहो तो कृष्ण देव होता साक्षात आणि मग त्याचा आधार किती मोठा आणि आपल्याला जे कृष्ण भेटतील ते काय आधार देणार?
विचार करा, अर्जुनाचा प्रॉब्लेम पण मोठाच होता की. तुमच्या माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम छोटे छोटे आहेत ना. मग त्यांना वेगळा कृष्ण चालेल. आणि कृष्णानंच गीतेत सांगितलंय की सगळ्या गोष्टी हे जर माझंच रूप आहे तर तुम्हाला भेटणारी व्यक्ती हे सुद्धा त्याचंच रूप आहे ना. मग तो सुद्धा कृष्णच आहे की. कोण कृष्ण असेल? तुम्ही बघा, एखादं गाव सोडता, मग बदली होते म्हणून असेल किंवा काही निमित्तानं तुम्ही नवीन ठिकाणी जाता, ज्या ठिकाणी तुमच्या ओळखी पाळखीचं कुणीही नसतं. एखादं गाव बदलून तुम्ही दुसरीकडे गेल्या, तुम्हाला चिंता असते, काळजी असते, नवीन गावात नवीन वातावरणात आपलं कसं व्हायचं. पण तुमचा एखादा शेजारी असा छानपैकी तुम्हाला भेटतो की ज्याचं काही रक्ताचं नातं नसतं, गेल्यापासून तो तुमच्यावर प्रेम करायला लागतो. आजूबाजूच्या सगळ्या वातावरणामध्ये तुम्हाला रुळण्यासाठी तुम्हाला मदत करतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुमच्या दृष्टीनं त्या नवीन गावात जेव्हा जेव्हा तुम्हाला जे जे काही लागेल, अगदी लाईट गेल्यानंतर लागणाऱ्या माचीस पासून ते जे काही लागेल त्यासाठी तुम्ही त्याच्याकडे जाता. का? कारण तुम्हाला आधार वाटत असतो. तो तुमच्या इतक्या जवळचा होतो की तुम्ही कुठे बाहेर गावी जरी गेलात तरी तुमच्या कुटुंबामध्ये आई असेल, बायको असेल, बहीण असेल, आजारी असेल, काही असेल तरी तुम्ही त्या शेजारच्या विश्वासावर जाता. तुमचं नातं खरंच काही नसतं आणि तुम्हाला विश्वास असतो की तो मदतीला येणार. मग मला सांगा, कृष्ण वेगळ्या ठिकाणी पाहण्याची गरज काय? तो तुमचा शेजारी म्हणजेच तुमच्यासाठी कृष्ण असतो की. तुम्ही म्हणाल, अहो कसल्या शेजाऱ्यांबद्दल सांगताय? आमचे शेजारी इतके खडूस आहेत, इतके खडूस आहेत की ते कृष्ण कुठले हो, दुर्योधन आहेत. जे काही वाईट करायचं ते आमच्या, म्हणजे साधा कचरा टाकायचा तरी आमच्याच घराच्या समोर टाकतात. असले शेजारी आम्हाला लाभले तरी तुम्ही म्हणताय त्यांच्यात कृष्ण शोधा. म्हणजे मी शेजारी हे एक उदाहरण सांगितलं. प्रत्येकाचा कृष्ण वेगळा असू शकतो. एखाद्यासाठी एखादं चांगलं पुस्तक हे सुद्धा कृष्ण ठरू शकतो ना. आपण अडखळलेल्या अवस्थेत आहोत, आपल्या मनाचा तोल जातोय, आपलं मानसिक धैर्य खचतंय, आपल्याला काय करावं हे सुचत नाही. संसाराच्या जीवनाच्या कटकटीनं आपण इतके व्याप्त झालोय की आपल्याला नक्की काय करावं हे समजत नाही. आणि अशा मनाच्या कोलमडलेल्या अवस्थेमध्ये मनाला शांत करणारं एखाद्या चांगल्या लेखकाचं पुस्तक, तुम्हाला आवडेल अशा लेखकाचं पुस्तक, असं तुमच्या मनाला शांत करणारं पुस्तक तुमच्या हाती आलं, तुम्ही ते अख्खं पुस्तक वाचलं आणि तुमचं मन शांत झालं, तर तुमच्यासाठी कृष्ण मानवी रूपात कशाला, ते पुस्तक हे सुद्धा तुमच्यासाठी कृष्णच होता की. काहींच्या बाबतीत तर असं होतं की ते एखाद्या दुःखद आणि संकटकालीन अवस्थेतनं, अनुभवातनं पुढे जात असतात. आजूबाजूला काहीच मदतीला नाही, पण नंतर त्या अनुभवातनं ते इतके इतके तावून सुलाखून निघतात की पुढची जीवनाला दिशा दाखवण्यासाठी मागचा आलेला वाईट अनुभव हाच त्यांच्यासाठी कृष्ण ठरतो. तो सुद्धा कृष्णच आहे की. म्हणजे आपण ज्या ज्या पद्धतीनं पाहू तिथे तिथे कृष्ण भेटेल. कोणाच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक गुरु हे कृष्ण असतात, ते त्यांना दिशा दाखवतात. पण आध्यात्मिक गुरु हा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेन, प्रत्येकच गुरु, प्रत्येकच अध्यात्मातला माणूस कृष्ण असेल असं नाही. अंतरंग महत्वाचा आहे. बाहेर भगवी कफनी घातली म्हणून त्याला गुरु करायचं, त्या कृष्णाला काही अर्थ नाही. नाहीतर आपल्या गावाकडे येतात बघा, भिक्षा मागण्यासाठी भगवी कफनी घालून अख्ख्या अंगावरचे कपडे भगवे असतात आणि येत असतात, खेडोपाड्यात येतात. त्यांची एक पद्धत असते, पण त्यांचा अभ्यास असतो बरं का माणसांचा. ते येतात, तुमचा चेहरा पाहतात आणि तुम्हाला कायम सांगत असतात. सगळेजण तेच सांगतात हा, की तुम्ही जगाचं कल्याण करता, तुम्ही कुणाचंही वाईट चिंतत नाही, पण जग मात्र तुमचं वाईट पाहतं. तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नाही. बघा, या कॉमन गोष्टी आहेत, तुमच्याकडेही सांगत असतील. तुमच्या हातामध्ये ना पैसा टिकत नाही. तुम्ही सगळ्यांवर विश्वास ठेवता, पण सगळे तुमचा विश्वासघात करतात. आता एवढं झाल्यानंतर मी एखाद्याला जर विरोध केला आणि त्याला म्हटलं, अहो असं नाही, मी सगळ्यांवर विश्वास ठेवतो म्हणजे बाकीची माणसं किती मला मदत करतायत, ती मदत करतायत म्हणून तर मी पुढे चाललोय आणि तुम्ही काय हे उलट सांगता, तेव्हा त्याला कळतं, अरे आपला मार्ग बदलला पाहिजे.
ओळा. बंद करा. अँकर झी 24 तासचा अभिनव प्रयोग. मग तो जरा वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला हाताळण्याचा प्रयत्न करतो. मग तो म्हणतो, तुम्ही जर त्याला स्पष्टपणे खडूसपणे सांगितलं तर तो तुम्हाला म्हणतो, तुम्ही ना काटेरी फणसासारखे आहात. बाहेरनं काटेरी वाटताय पण आतून मात्र फणसाच्या गऱ्यासारखे अगदी मधाळ आहात, गोड आहात. आता जर तो पट्टीचा आहे, तुम्ही पट्टीचे नसाल तर इथे पाघळायला लागता, त्याला बसायला ओसरीवर जागा देता. मग तो परत पुढे सांगायला लागतो, हात कुणाला दाखवू नका, काळे कपडे कधी घालू नका आणि जामीन कुणाला राहू नका. तुम्हाला इथे बरं वाटायला लागतं. आता त्याला अंदाज येत असतो की तुम्ही त्याच्या किती प्रभावाखाली आहात. आता त्याला वाटायला लागलं ना तुम्ही प्रभावाखाली आहात, की मग परत पुढे सांगायला सुरुवात, या 6 महिन्यात तुमच्या घरात काहीतरी चांगलं घडणार आहे. मग तर काय तुम्हाला आनंदाचं भरतं येतं आणि तुम्ही तेवढं झालात ना की मग हा नकली कृष्ण तुमच्या मनात काय करायला सुरुवात करतो बघा, तुमच्या मनात विष टाकायला सुरुवात करतो. मग म्हणतो, या 6 महिन्यात जे आनंदी वातावरण घडणार आहे ते मागच्या 6 वर्षापूर्वीच घडलं असतं, पण तुमच्या घराला नड आहे. आता नड म्हटल्यानंतर तुम्ही काय करणार? मग तुम्ही विचारताच काय? नाही म्हणे, एक बाईचं या घराकडे वाईट लक्ष आहे. मग तुम्ही अजून जाणून घ्यायला उत्सुक होता, कोण बाई? तुमच्या नात्यातली आहे, मग तिचं नाव सांगा. असं म्हटल्यानंतर मग तो नाव नाही सांगत, मग तो सांगतो, गेल्या वर्षभरामध्ये एक पांढरे केस असलेली, पांढऱ्या पातळातली, दात पडलेली, थोडेसे कमी दात असलेली एक बाई घरात आली होती का? आता मला सांगा, वर्षभरामध्ये अशी कुणी ना कुणीतरी बाई नात्यागोत्यात असतेच ना हो, येऊन जाते. आणि तो एवढं करून तुमच्या समोर तो चेहरा देतो, मग तुम्हीही त्याला मानायला लागता, हा हा आली होती असं म्हणून. मग बाकीचे जी काही लुबाडणूक करायची असते तो नकली कृष्ण करून जातोच. पण त्याच्यापेक्षा वाईट असं की तिच्यात आणि तुमच्यामध्ये कायमचं शत्रुत्व करून जातोय. हे मी गावाकडच्या मंडळींसाठी सांगतोय की ज्यांचा अंधश्रद्धेवर विश्वास आहे. अशा काही पद्धतीचे नकली कृष्ण असतील त्यांना त्यांच्या जागेवर राहू द्या. आपल्या घरात आलाय म्हणून त्याला दान केलं पाहिजे, त्याला काही पसाभर दान करायचं असेल ते करा, त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. मी कधी कधी असल्या आलेल्या माणसांना मुद्दाम थांबवतो, कारण एक मला माहिती असतं, या माणसांकडे बुद्धिमत्ता असते बरं का कोणती, त्यांनी 12 गावचं पाणी प्यायलेलं असतं. त्यामुळे ही माणसं माणसं ओळखायला लागलेली असतात. मी त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही इतक्या ठिकाणी फिरलाय, तुम्हाला एवढे सगळे अनुभव आहेत, तर तुम्ही लोकांना असलं काही सांगत बसण्यापेक्षा चांगलं सांगत जा ना. समर्थ रामदासांनी दासबोधलीला त्यांनीही भारत भ्रमण केलं, त्यांनी लोकांना चांगलं सांगितलं. पोट काय कुणाचंही भरेल, तुम्ही असलं काही सांगून पोट भरण्यापेक्षा गावात जा, तिथे मंदिरामध्ये सगळ्या लोकांना गोळा करा, त्यांना चांगलं ज्ञान द्या. त्यातला एखाद दुसरा, 100रातला एखाद दुसरा ऐकल्यासारखं दाखवतो आणि बाकीचे जे असतात ना त्यांना काय वाटतं माहितीये, काय हा डोक्याला ताप आहे, आपण इथे थांबलो तर आपला धंदा बुडेल, म्हणून तो लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करतो. मंडळी, असे कृष्ण नको आहे. कृष्ण म्हणजे सारथी हो. विवेकानंदांना लहानपणी विचारलं होतं कोण व्हायला आवडेल, विवेकानंद म्हणाले होते मला बग्गी व्हायला आवडेल. तेव्हा त्यांची आई त्यांना फोटोकडे श्रीकृष्णाच्या घेऊन अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतायत तो फोटो दाखवून आई म्हणाली होती, नक्की बग्गीवाला हो, नक्की सारथी हो, पण कुणासारखा? कृष्णासारखा सारथी हो, जगाला शांतीचा, गीतेचा, ज्ञानाचा संदेश देणारा बग्गीवाला हो. विवेकानंद तसेच झाले. पण आत्ताचे काही काही सारथी असतात बरं का, मोटरसायकलवाले सारथी,
पण असले कृष्णांपासून जपून की ज्यांच्या पाठीमागे 2-2 जण बसलेत आणि हे इतके सुसाड जात आहेत की कुठेतरी नेऊन आदळवतायत, अशा सारथ्यांच्या हातात तुम्ही तुमच्या जीवनाचं सारथ्य दिलं तर ते तुम्हाला मृत्यूच्या तोंडातच घेऊन जातील. मला आठवतं एकदा आमचा एक शेखर सोमवंशी नावाचा मित्र जवळ्या नावाच्या गावाला आहे पारनेर तालुक्यातले. मी त्याच्या लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी चाललो होतो. मला आळे फाट्याला पोचायला साधारणतः रात्रीचे 11 वाजले. मी चौकशी केली, म्हटलं जवळ्याला जायचंय. म्हणे कुठलं जवळ? म्हटलं पारनेरचं. म्हणे आता गाडी नाही, तुम्हाला इथेच वस्ती करावी लागेल आणि सकाळी काहीतरी उशिरा होती. आता म्हटलं कसं काय, लग्नाला पोहोचणार कसं? शेवटी मी येईल त्या गाडीला हात करत एक मोटरसायकलवाला आला. त्याला मला माहिती होतं पुढे बेल्ह्यापर्यंत जातोय का. त्याला हात केलं, बेल्ला. म्हणाला चाललोय, थांबा एक पाण्याची बाटली घेतो. त्यानं पाणी प्यायलं, डोक्याला असा रुमाल बिमाल बांधला. म्हटलं चला बेल्ल्यापर्यंत बसला, बेल्ल्यापर्यंत आपल्याला मिळतोय. मग बेल्ला म्हटल्यावर मी गाडीवर बसलो, थोडीशी ओळख झाली, हा चालू होता हळूहळू. मी त्याला म्हटलं पुढे कुठे जाणार आहात? म्हटलं पुढे तुम्ही त्या आळकुटीपर्यंत जाणार का? तर म्हणे हो. म्हटलं पुढे निगोजला? तर म्हणे हो. म्हणे तुम्हाला कुठे जायचंय? म्हटलं जवळ्याला. तर म्हणाला मी तिथेच चाललोय, चला तुम्ही बरोबर. म्हटलं चला, छानच झालं. पण 10 मिनिटानंतर त्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली हो. गाडी इतकी जोरात, रात्रीचे 11:30 वाजलेत, मला आतनं भीती वाटायला लागली. बरं मला एक मानसशास्त्र माहिती होतं की याला जर म्हटलं स्लो चालव तर हा अधिक फास्ट चालेल. मी काहीही बोललो नाही. जाईपर्यंत जीव मुठीत धरून शेवटी तिथे पोहोचलो. तेव्हा मी उतरल्यावर म्हटलं गाडी सावकाश चालवत जा. मंडळी, असे कृष्ण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात भेटले तर नम्रपणे त्यांना थांबवा. आपलं जीवन महत्वाचं आहे. जीवन चांगल्या माणसाच्या हाती दिलं तर त्याचं सोनं होईल, वाईट माणसाच्या हाती दिलं तर माती होईल. सोनं करायचं का माती करायची तुमच्याच हातात आहे. सोनं केलं तर आनंदाचा पासवर्ड. अनेकांच्या आयुष्यात तुम्ही सोनं निर्माण कराल, हेच तुम्ही कराल. धन्यवाद.